हा आंबा कलर असा आपण म्हणू हो, शकतो हो, थोडासा. हो. इथे पण त्यांनी लॉक केलंय जेणेकरून ते उभं नाही फुगून आहे, राहणार. correct. हे असा कॉन्ट्रास्ट खूप सुपर्ब दिसणार आहे. आता हा वेगळा पॅटर्न मी तुम्हाला दाखवते. नाडी बांधून घ्यायची, ती उचलून कम्प्लीट टकिन करायची. 2x2 चं अस्तर आहे, पण लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. किती वाव आणि एकदम छान लुक येतोय. प्लीट्स केलेले आहेत तिथे, बॉर्डर अटॅच केलेली आहे. सगळ्याच्या किमती जर तुम्ही बघितल्या असतील तर एकदम नॉर्मल आहेत किंवा मंगळागौरसाठी ज्या ग्रुप्स असतात. साडी जेव्हा आपण शिवतो ना तेव्हा कुठेही चुरगळत नाही. चालू पॅटर्न जो म्हणतो ना 6 वारी मधला, तो आपण 9 वारी मध्ये कन्वर्ट केलेला आहे. सुंदर काम केलेलं आहे आणि हे सगळे कॉन्ट्रास्ट आहेत. हो, पण नाडीचा ब्लाउज असेल तेव्हा तुम्ही जस्ट तो फक्त टाईट लूज करू शकता. स्लीव्ज आहे, पण रेंज मात्र 30 आहे. काहीच वेट नाही हो. आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. लवकरच लग्न सराई सुरू होणार आहे, बरेच फंक्शन्स असणार आहेत आणि तेव्हा जर तुम्हाला स्टिच केलेली नऊवारी वेअर करायची असेल आणि ती सुद्धा बजेटमध्ये, तर कुठे मिळेल तुम्हाला शिवून आणि ते पण स्वस्तात, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो मी आधी कुठे ते तुम्हाला सांगते. इथे जर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघितलं तर इथे दादर स्टेशन आहे आणि ही सुविधाची फेमस गल्ली आहे. तिथून तुम्ही आतमध्ये आलात की 2 मिनिटावर तुम्हाला एक शॉप दिसेल, साडीघर नावाचं. हे खूप जुनं शॉप आहे जिथे साड्या स्टिच केल्या जातात आणि साड्या सुद्धा मिळतात नऊवारी. तर आधी आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय व्हरायटी आणि कशा पद्धतीच्या साड्या तुम्हाला स्टिच करून मिळणार आहेत. या सो हे तुम्ही बघू शकता, एकदम ओल्ड स्टाईल शॉप आहे आणि इथे तुम्हाला हवी ती भरपूर व्हरायटी नवारीमध्ये मिळणार आहे. इथे तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा नवारी साड्या लावलेल्या आहेत. इथे अगदी देवीला वगैरे ज्या नवाऱ्या शिवतात तशा सुद्धा नवारी साड्या लावलेल्या आहेत. सो आधी आम्हाला सांगा की इथे तुम्ही कशा कशा पद्धतीच्या नवारी साड्या स्टिच करून देता. सगळ्यात पहिलं तर थँक्यू सो मच. आपला लास्ट टाइमचा फेट्याचा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आणि तुमच्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असतो, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. आपल्याकडे साडी स्टार्ट होते बेसिकली 650 पासून. तर 650 मध्ये असा पॅटर्न तुम्हाला येतो जिचा काठ पैठणी असतो, अंगावरती बुट्टी असते, मात्र पदर हा लाइनिंगचा असतो. सो ह्या साड्या एक तर स्कूल फंक्शनसाठी किंवा मंगळागौरसाठी ज्या ग्रुप्स असतात किंवा ऑफिस प्रोग्राम असेल तर त्याच्यासाठी ह्या साड्या खूप साऱ्या मागणीत असतात. एकतर किमतीला पण एकदम रिझनेबल आहे, पॉकेट फ्रेंडली आहे. सो हे मटेरियल असं आहे की ते चुरगळत नाही. राईट, कॉन्ट्रास्ट लाइनिंगचा पदर आहे. पण याची प्राइस साडीची 650 आहे. Correct. पण जर समजा ही शिवून घ्यायची झाली एका नॉर्मल नवारीच्या पॅटर्न मध्ये, तर आपण किती रुपयांपासून शिवून घेऊ शकतो? 700 पासून स्टार्टिंग रेंज आहे शिलाईची. म्हणजे ब्राह्मणी ओचा असेल तर 700 रुपये, पेशवाई असेल तर 800 रुपये, असं मग तुम्ही जसं पॅटर्न घेणार त्यावाईज प्राइस चेंज होत जाते. 650 नंतर आपल्याकडे जी रेंज आहे ती 750 आहे. खूप सुंदर. येस, ह्याचा पदर असा लाइनिंगचा येईल, काठ ह्याचा जरीचा आहे आणि आतमध्येही प्लेन अशी साडी असणार आहे. कॉटन थोडीशी असते, कॉटन मिक्स आहे, कॉटन आणि सिल्क मिक्स आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे, या सगळ्या साड्या 10 वार आहेत. सो 9 वार साडी असेल तर ती शिवण्यासाठी पुरत नाही. मीटरला कमी असेल तर काही पॅटर्न त्याच्यामध्ये बसत नाही. पण आपल्याकडच्या साडीमध्ये असं होत नाही आणि प्रत्येक साडी ही 10 वार आहे आपल्याकडे. ही जी पुढची रेंज आहे ही पण सेम, ह्याचा काठ थोडा वेगळा पण ह्याचा पैठणी काठ आहे. पदर सेम आहे परंतु आतमध्ये अशी साडीवरती बुट्टी आहे. ओके, म्हणजे हे बुट्टी काम आहे त्याच्यामुळे हा 850च्या रेंज मध्ये आहे. आणि ऑफकोर्स थोडंसं प्राइस बदलली म्हणजे मटेरियल मध्ये पण थोडासा डिफर येतो. एक्झॅक्टली. मी जर जवळून दाखवलं तर ह्याचा बॉर्डर थोडा मोठा आणि असा ठसठशीत बॉर्डर आहे याला. आणि हा तुम्ही बघू शकता, म्हणजे डिपेंड कोणाचं बजेट कसं आहे तो त्यानुसार खरेदी करू शकतो. हे 750, हे 850 असेल. म्हणजे ही ऑल ओव्हर ही बुट्टी जी आहे ह्याच्यावर आहे. ओके, ही थोडं ट्रान्सपरंटच आहे कारण कॉटन आहे. बरोबर. पण याची काहीच काळजी करायची तुम्हाला गरज नाही कारण आपण साडी शिवताना पूर्ण अस्तर घालणार आहोत पायापर्यंत. हा जो पॅटर्न आहे हा पारंपरिक पॅटर्न आहे, म्हणजे जो आपल्याकडे गावाकडे वेअर केला जातो. पुढे फक्त निर्या असतात आणि मागे काष्टा असतो. नेहमीसारखाच ओपन आहे, तुम्हाला आवडेल तसा सेट करायचा आहे सांगितल्याप्रमाणे. या पॅटर्नला पेशवाई पॅटर्न म्हणतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की साडी ओपन करून तुम्ही 6 वार मध्ये कन्वर्ट करू शकता, तर येस ती ही साडी आहे. ब्राह्मणी ओचा आणि पेशवाई ही साडी ओपन करून नंतर तुम्ही 6 वारी करू शकता. कर्व येतात, प्लीट्स येतात. आणि आतला पोर्शन मला दाखवायला आवडेल. येस, मी म्हणाली होती की 2x2 चं अस्तर आहे, पूर्ण पायापर्यंत अस्तर आहे, जेणेकरून तुम्हाला ही जरी त्याच्यावरची आहे ती टोचणार नाही. तुम्ही खालचा पण भाग थोडा दाखवाल. हा पाय आहे आणि हे त्यातून आलेलं पायापर्यंतचं अस्तर आहे. सो हे पायजाम्यासारखं आपण बेसिकली शिवतो जेणेकरून बॅगी त्याने होत नाही. ही साडी तुम्हाला मी दाखवलेली एक आय थिंक 2350च्या रेंज मध्ये. ती साडी रेडीमेड आपण इथे दाखवतोय. आता जो आपण पॅटर्न बघितला तो स्टिच करायला आपल्याला किती रुपये द्यावे लागतात? तो 800 रुपीज आहे. पॉलिकॉट सिल्क मध्ये येते. तुम्ही मला मगाशी विचारलेला ब्लाउज पीस साडीमध्ये असतो का, तर हो, या साडीमध्ये ब्लाउज पीस आहे आणि यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आपण दिलेला आहे अशा पद्धतीचा. ओके, जो की प्लेन विथ बॉर्डर असतो. आलं लक्षात.
आणि याची बॉर्डर पण तुम्ही बघू शकता, छान मोठी अशी पैठणी बॉर्डर सारखीच आहे, बरोबर ना? तर अशा पद्धतीने पूर्ण हे पदरावरचं काम आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. ह्या साडीची रेंज आहे 1350. ओके. सगळे ब्राईट कलर्स आपण युजली ठेवतो नवारीमध्ये, कारण सगळे दागिने वेअर करतो त्यामुळे थोडे ब्राईट रंगच छान दिसतात. म्हणजे ज्यांना साडी चॉईस करायची आहे किंवा काय ऑप्शन्स आहेत ते थोडेसे क्लिअर समजून येतील. म्हणजे शिवण्याच्या नुसार तुम्ही साड्या तयार करून घेता का, असं काही आहे? करेक्ट. कुणी आलं, हेल्दी असू देत, थोडं वेळ म्हणजे जास्त वजन असलं तरी पण हिप्सला ती कम्फर्टेबल बसली पाहिजे अशा हिशोबाने आपण साड्या सगळ्या बनवून घेतो. आपण माप घेतो आणि कस्टमरच्या मापाप्रमाणे साडी बनवून देतो. जर पॉसिबल नसेल, अगदीच बाहेरगावचं अमेरिकेचं किंवा आउट ऑफ इंडिया कस्टमर असेल तर ते मेजरमेंट पाठवतात आणि मग आपण बनवून देतो. आपण एक काम करू शकतो, या व्हिडिओ मधून आपण काय करू, ऑनलाईन मेजरमेंट स्वतः कसं घ्यायचं हे तुम्ही आम्हाला दाखवाल आणि ते इतर लोक फॉलो करू शकतात. करेक्ट. सो ते पण आपण आता पुढे दाखवू. सगळ्यात महत्वाचं, चप्पल काढायची आहे तुम्हाला, पाय जॉईन करून समोर बघा ताई. ओके. आणि आपण युजली पॅन्ट किंवा पायजमा आपण इथून वेअर करतो, पण साडीचं माप घेताना तुम्हाला बेंबीच्या 2 इंच वरून म्हणजे हाय वेस्ट ते फ्लोर पर्यंत घ्यायचं आहे. फ्लोर पर्यंत पूर्ण जमिनीला टच करायचं आहे. ओके. ही झाली तुमची उंची, हे पहिलं माप. त्यानंतर कमरेचा घेरा, म्हणजे आपलं ओटीपोट असतं तिथे आपल्याला घेरा घ्यायचा आहे, इथे तो कमरेचा घेरा. आणि त्यानंतर तिसरं माप लागणार आहे सीटचा घेरा, म्हणजे अगदी हिप्सच्या. हिप्स. करेक्ट. सो आपल्याला तिसरं मेजरमेंट हिप्सचा लागणार आहे, जे की अशा पद्धतीने घ्यायचं. बरोबर. साडीच्या शिवणावळीमध्ये सगळ्यात महत्वाचं हे हाईट आहे. जर हाईट चुकली तर साडी चुकली. बरोबर. मग ती जी वर येऊ शकते किंवा काय, म्हणजे पाय खूप जास्त उघड्या दिसतात तर तसं होतं. ह्याला 2 पल्लू साडी असं म्हणतात. ह्याचा पदर असा 2 लाईन मध्ये आहे म्हणून ही 2 पल्लू साडी. ओके. आतमध्ये अंगभर साडीला बुट्टी आहे, छोटी बॉर्डर आहे साडीची, बॉर्डर आहे अशा पद्धतीने, आणि बुट्टा देखील नाजूक आहे. ज्यांना फार मोठा काठ नको आहे किंवा ट्रेडिशनल हवाय, ब्राह्मणी पॅटर्नच घ्यायचा, तर त्या लोकांसाठी एकदम छान ऑप्शन आहे. की जसं तुम्ही म्हणता ही 10 वार साडी आहे, तर तुम्हाला ह्या जो त्याच्या घडीचा जो इथे पूर्ण झालेला आहे असा, त्याच्यावरून समजेल की ही किती मोठी साडी आहे. ओचा म्हणजे हा प्रकार, हा जो आहे ओचा म्हणजे बेसिकली पॉकेट. हा काट आहे, हा जो काट आहे हा नाडी बांधल्यानंतर इथे स्टिफ कमरेला एकदम टाईट बसते. बरोबर. त्याच्यानंतर हे तुम्हाला सगळं उचलायचं, खालचा थोडासा पोर्शन आणि आतमध्ये खोचून टाकायचा आहे. हो, म्हणजे तो थोडा क्लीन अजून. येस. आणि अंगाबरोबर इथे प्रॉपर बसते. व्हाईट रंगाची जी साडी आहे ती देखील शिवलेली आहे, त्याच्या कमरेला देखील बॉर्डर आहे, पण ती नेसतेवेळी आपण फोल्ड केल्यामुळे अगदी असं वाटतं की ती नेसलेलीच आहे. अगदी हलकी साडी आहे, खूप छान, काहीच वेट नाहीये. सुपर. मला एक गोष्ट बोलायची, तुम्ही मागे एक लहान मुलींची नऊवारी स्टिच करून लावली, जी खास वेल्वेट विथ बॉर्डर मध्ये, जर तुम्ही जवळून बघितला तर अशा पद्धतीच्या साड्या जर स्टिच करून घ्यायच्या असतील तर हा विथ ब्लाऊज पण आहे. करेक्ट. तर कसं करू शकतो? फॅब्रिक द्यावं लागतं की फॅब्रिक तुम्ही सोर्स करून देता? फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल आहे. फॅब्रिक म्हणण्यापेक्षा रेडीमेड साड्याच आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण जर आमच्याकडचा रंग नको पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही बाहेरून आणून दिलं मटेरियल तरीही आम्ही बनवून देतो. आणि ही लहान मुलीची साडी आहे म्हणून विथ ब्लाऊज आहे. ओके. सो लहान मुलींची साडी आपण बनवतो 6 वार 9 वार. 9 वार मध्ये देखील ब्राह्मणी ओचा पॅटर्न म्हणजे टाय साडी आम्ही हिला म्हणतो, आणि शाही मस्तानी, हे जे 2 ट्रेंडिंग पॅटर्न्स आहेत ते रेडी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचा ब्लाऊज पाहायला मिळेल. ओके. आता हा जो तुम्ही पॅटर्न लावला हा किती वर्षाच्या मुलीचा असेल? हा एक 7 वर्षाच्या मुलीचा आहे. ओके. आणि जर सेम मला जर हा असा बनवून घ्यायचा किंवा रेडी आहे तुमच्याकडे जसं तुम्ही म्हणालात, तर किती रुपयाने मला पूर्ण सेट मिळेल? 2150 पासून स्टार्ट होतं. मग जसं साईज वाढते तसं प्राइस वाढते. तुम्ही 1-2 मला कलर्स दाखवाल? नक्की. मी यांना फक्त लहान मुलांचे ऑप्शन्स विचारले आणि त्यांनी खूप सुंदर असे कलर कॉन्ट्रास्ट वाले ऑप्शन मला दाखवले. आणि हा ब्लाऊज आहे, याच्यामध्ये एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे मार्जिन बघा किती ठेवलेलं आहे. दोन्ही बाजूला मार्जिन आहे, म्हणजे अजून त्यांचं वय वाढेपर्यंत त्या यूज करू शकतात. जर बाळ 5 वर्षाचं असेल तर आपण एक साईज मोठी देतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या साडीमध्ये ऍडजस्टमेंट आहे. सो आता ती जेव्हा वेअर करणार ही नाडी खेचून खाली टाकली तिने तर वरून फोल्ड करू शकते, आणि नंतर लेटर ऑन तिची हाईट जेव्हा वाढेल तेव्हा ती पुन्हा वरती शिफ्ट करून ती अजून काही महिने ती यूज करू शकते. म्हणजे एवढं आपण पैसे स्पेंड करतो तर लगेच लहान नको व्हायला. ओके. बघा अशा पद्धतीने आहे, प्लीट्स केलेले, तिथे बॉर्डर अटॅच केलेली आहे आणि मागची बाजू काष्टाची अशी आहे. ओके. इथे पण असं थोडंसं प्लीट्स केलेलं आहे, बरोबर? कारण तो बॅक टाय आहे ना, काष्टा आहे तो. याचा पल्लू तुम्ही बघितला तर छान असा मोठा पल्लू दिलेला आहे.
आणि ह्या सगळ्या वेल्वेटच्या साडीमध्ये तुम्ही एक मार्क केलं असेल, आपण कुठचीही त्याला अशीच बॉर्डर लावली नाहीये. जितकी साडीचं मटेरियल सुंदर आहे तितकीच बॉर्डर आपण छान वापरलेली आहे. हा मला असं वाटतं न्यूबॉर्न असेल, राईट? हा 1 वर्षाच्या बाळापर्यंत आहे, म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष. मी आता म्हणाली तसं डबल नेफ आहे. सो ती आता 6 मंथ अबाव असेल किंवा 6 मंथची असेल तर ती इथे वापरेल, म्हणजे नाडी इथे घालून वापरेल. आणि नंतर थोडी मोठी होईल तेव्हा पुन्हा वरती शिफ्ट करून अजून काही महिने ती वापरू शकते. शिवण केलेलं कसं आहे काम ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं त्याला फिनिशिंग देत आहे बघा. अशा प्लीट्स केलेत आणि अशा पद्धतीने बॅक साईड आहे. आता तुम्ही जो मला रेड कलर दाखवला त्याची पूर्ण सेटची प्राइस किती असेल? 1750 विथ फॅब्रिक, विथ स्टिचिंग, अस्तर आणि विथ बॉर्डर, विथ फॅब्युलस बॉर्डर. 1750 मध्ये तुम्हाला नऊवारी हवी असेल तर डेफिनेटली. करेक्ट. आता ते दोन्ही पॅटर्न मी सारखेच दाखवले. आता हा वेगळा पॅटर्न मी तुम्हाला दाखवते. हा शाही मस्तानी पॅटर्न आहे. सुंदर केलेला आहे, म्हणजे एक्झॅक्ट ब्लूला अपोजिट पिंक कलर तुम्ही यूज केलेला आहे. हा त्याचा बॅक टॅग, काष्टाचा पोर्शन. ओके, हे बघा अशा पद्धतीने आहे. आणि ह्याला तुम्ही कटवर्क वाली Border lace वापरलेली आहे. बरोबर. तुम्ही असं घेऊन दाखवलात पदर तरी चालेल, म्हणजे तो एक आयडिया येईल. हे बघा अशा पद्धतीने पदर आहे. साडीचा ब्लाऊज बनवायचं कारण हे आहे की हुक असेल तर तुम्हाला 100% जाऊन ऑल्ट्रेशन करावं लागतं, पण नाडीचा ब्लाऊज असेल तेव्हा तुम्ही जस्ट तो फक्त टाईट लूज करू शकता. घालायला इझी होतं, अगदीच ऑल्ट्रेशन करायची गरज लागत. आणि आतमध्ये अस्तर जसं म्हटलं प्युअर कॉटनचं अस्तर आहे आतमध्ये. ओके. आणि ह्याची कॉस्ट अराउंड 2450 पर्यंत जाते. सुपर. मी एक जस्ट मटेरियल पण तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. अशा पद्धतीने आहे. आणि ही बॅग जी आहे ती प्लेन आहे, म्हणजे तुम्हाला अजिबात ते लागणार नाही. वाव, हा पण रंग खूप सुंदर आहे. हा ट्रेंडिंग असलेला रंग वाईन कलर वेल्वेट मधला. मस्तच मस्तच. तर त्याला आपण लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे न्यू कलर ऑप्शन्स येत राहतील आता. येस. तो ह्या साडीमध्ये पूर्ण अंगभर मोठा बुट्टा येईल. पदराच्या पुढे म्हणजे काष्टापासून पुढे मोठी बुट्टी येईल, पदर कॉन्ट्रास्ट येईल आणि आतमध्ये असा दूर दूर बुट्टा येईल. आणि जे पदराचा इथे तिथे जवळ भरलेलं आहे. हो, आणि एकदम लाईट वेट मटेरियल आहे. कलर वेगळा आहे, बुट्टी वेगळी आहे, पण रेंज मात्र तीच आहे. हो, कॉन्ट्रास्ट आहे ती. हो. हा त्याचा पदर, बॉर्डर आणि अगेन ही एक वेगळी बुट्टी. हा पण कॉन्ट्रास्ट खूप छान वाटतोय. मेहंदी कलर सोबत पिंक कलर. आणि ह्या सगळ्या 1650च्या रेंज मध्ये आहे. एक गोष्ट मी जस्ट मध्येच विचारते, कारण मी इथे बघितलं आरीवर्कचा एक ब्लाऊज लावलेला आहे. कारण जेव्हा आपण ब्लाऊज, सध्या ब्लाऊज म्हणजे खूप जास्त वर्क वाले आणि हे खूप ट्रेंड मध्ये चाललंय. जर तुम्ही नवारी स्टिच करताय तर इथे मला ब्लाऊज दिसला. करेक्ट. तर असा ब्लाऊज जर आपल्याला हवा असेल तर प्रत्येक रंगांमध्ये हा मिळेल. काही आम्ही बनवून ठेवलेले आहेत. 1-2 ऑप्शन्स तुम्ही मला दाखवू शकता तुमच्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपण ही साडी जर कोणी नववारी स्टिच करून घेत आहे आणि ब्लाऊज असं आरीवर्क मध्ये हवा आहे, तर कॉन्ट्रास्ट कलर मध्ये कसं ऑप्शन मिळेल? हे स्लीव्हचं काम आहे. येस, हे स्लीव्ज आहेत. हा, ओके. खूप सुंदर. हे नेकचं काम आहे आणि हे तुम्ही फ्रंटला बोलताय ना? करेक्ट, फ्रंटला काम आहे. मेनली जवळून दाखवलं तर खूप छान थ्रेडवर्क आणि स्टोन वर्क आहे. बरोबर. हो. आणि हे सगळं काम मला सांगायला आवडेल की पेस्टिंग केलेलं असं युजली ते सगळं पडून जातं. तर आपल्याकडे एंटायर तुम्ही बघू शकता सगळं शिवलेलं आहे. असा कॉन्ट्रास्ट तुम्ही केला तर मला असं वाटतं बजेटमध्ये तुमची जी साडी होणार आहे, बजेटमध्ये तर तुम्ही शिवून घेता हे साडी, आणि प्लस तुमचा ब्लाऊज पण होणार आहे एकदम छान असा. आता ह्याच्यामध्ये बॉर्डर नाही घेतलीये, कारण मग जर बॉर्डर घेतली तर स्पेसिफिकली आपण त्याच साडीवर वेअर करू शकतो. बरोबर. सो विदाउट बॉर्डर असेल तर आपण कुठच्याही 1-2-3 साड्यांवरती आपण तो मस्त मिक्स अँड मॅच करून वेअर करू शकतो. ह्याचं अगेन काम थोडं वेगळं आहे ना? हो, हे मोती वर्क आणि ह्याच्यामध्ये केलेलं आहे. सो साडी आणि ब्लाऊज हे असं दिसेल. एक्झॅक्टली. हे असा कॉन्ट्रास्ट खूप सुपर दिसणार आहे. मस्तच. याच रेंजमध्ये पिवळे रंग अवेलेबल आहे अशा पद्धतीने. ओके. हा त्याचा कॉन्ट्रास्ट आहे. हा, आता ही कॉटन सिल्कची साडी आहे, सो ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस नाही आहे, परंतु आपल्याकडे तुम्हाला असं रेडीमेड ब्लाऊज पीस हवा असेल म्हणजे वर्क केलेला, तर तो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ओके. म्हणजे आता ही साडी आणि त्याच्यावर हा ब्लाऊज. करेक्ट. ओके, अशा पद्धतीने. सो हे बॅक आहे आणि हे त्याचे स्लीव्ज आहे. ओके. म्हणजे ह्याला हवं तेवढं आपण ठेवू शकतो, कारण ते मोठे आहेत. हो, आपण मुद्दामून तसंच केलं, कारण नववारीवरती शॉर्ट स्लीव्स कोणीच घालत नाही, लॉंग वेअरच केलं जातं. आरीवर्कचे ब्लाऊज तुम्ही आतापर्यंत बघितले असतील, विदाऊट काठ वगैरे बघितले असतील. हे काठवाले आहेत जे प्रॉपर महाराष्ट्रीयन साड्यांवर जातील. काठावर तुम्ही आरीवर्कचं काम केलंय. बरोबर. हो, करेक्ट. कारण युजली आपण असेच वापरतो नेक. हे कॉम्बिनेशन खूप ट्रेंडिंग आहे. येल्लोला चिंतामणी.
सो हा एक ब्लाऊज. त्याच्यावर एखादा कॉन्ट्रास्ट साडीचा आम्हाला करून दाखवाल. नक्की. काठावर काय सुंदर काम केलेलं आहे, म्हणजे कोणी विचार पण नाही ना की काठावर अजून एक काठ हो. क्रिएट केलाय छोटासा. स्टोन वर्क आणि मनी वर्क आहे याला. हे सगळे सेम रेंजला येतात की वेगवेगळी रेंज असते? जसं वर्क वाढणार तसं प्राइस रेंज Okay. चेंज होणार. Okay. सो बेसिक स्टार्ट होतं 1650 पासून. Okay. आणि पुन्हा जे आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहेत ते थोडेसे सेल आउट होण्याच्या दृष्टीने आम्ही रेंज थोडी कमी ठेवली आहे. ओके. पण तुम्ही तुमचे ब्लाऊज पीस घेऊन आला तर म्हणजे अगदी हायर नाही, पण 1850 पासून वगैरे स्टार्टिंग रेंज स्टार्ट होते. आणि याच्यावर जर तुम्ही एखादी साडी कॉन्ट्रास्ट केली ब्राईड साठीच आपण खास बघूया तर असा हा आंबा कलर असा आपण म्हणू हो, शकतो. हो, थोडासा हो. येल्लोइश कलर आहे आणि त्याला ही जी बॉर्डर तुम्हाला दिसते चिंतामणी रंगाची चिंतामणी आहे. रंगाची, आणि चिंतामणी रंगाचाच हा ब्लाऊज आहे. आणि ह्याची बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता हां. पूर्णपणे मॅच होते हे अशा पद्धतीने. आता ही जी साडी तुम्ही दाखवली कितीच्या रेंज पर्यंत येईल? ही आहे 3850च्या रेंज मध्ये. Okay, okay. आपण हळूहळू पुढे जाणारच आहोत. हे बनारस मटेरियल मध्ये आहे. ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी येणार. ओके. ह्याचं ब्लाऊज थोडंसं तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हा त्याचा पदर आहे Wow. आणि ब्लाऊज देखील असाच बुट्टीचा आहे. हो, म्हणजे पूर्ण असा Yes. ब्रोकेडचा ब्लाऊज येणार आहे. ही साडी आणि हा पदराचा भाग आहे बरोबर? Correct. कारण शेवटी एवढा वेळ तुम्हाला ती नेसून म्हणजे राहायचं असतं आणि मग तेव्हा तुम्ही फॅब्रिक जास्त हो, प्रेफर हो. करता चांगलं. आणि मी म्हणाले तसं की आपल्याकडे अस्तर असतं. सो डोंट वरी, मटेरियल कसंही असलं तरी पण तुम्हाला इचिंग वगैरे त्याच्यामध्ये नक्कीच काय होणार नाही. म्हणजे भरपूर रंग आहेत, भरपूर पण रंग त्या आहेत. थोडे ऑप्शन्स दाखवत आहेत की हे कॉन्ट्रास्ट असे. मला तरी वाटतं मोस्टली तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट ऑप्शन जास्त मिळणार आहेत. 2150च्या रेंजमध्ये ही साडी आहे. पूर्ण साडीमध्ये बुट्टी येणार. पैठणीची बॉर्डर आहे त्या साडीला. आणि सेल्फचं म्हटलं तर कॉन्ट्रास्ट तर आहेच. आपण नऊवारी कॉन्ट्रास्टमध्येच वेअर करतो. सेल्फ साडीला खूप डिमांड वाढलेला आहे. सो बॉर्डर पण तोच आणि Yes. साडी पण त्याच रंगाची असा. ह्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे तुमची साडी जर एकाच रंगाची असेल तर कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही वेअर केला तर त्याचा हटके आता look त्या create होतं. लालवरच जर त्यांनी ही साडी धरली तर तुम्ही बघा तर असं किती होईल. वाव आणि एकदम छान लुक येतोय. येल्लो विथ बॉर्डर व्हेरिएशन करेक्ट. आणि बॉर्डरचं तुम्हाला कलर ऑप्शन्स जो हवा तो रंग. आणि ह्या सगळ्याच्या किमती जर तुम्ही बघितल्या असतील तर एकदम नॉर्मल आहेत. म्हणजे पॉकेट फ्रेंडली असं मी येस म्हणेन. येस येस डेफिनेटली. 2350 मध्ये ब्रायडलची साडी मस्तच. तुम्हाला छान ऑप्शन तुम्हाला मिळते. हो. जे त्या सांगतायत ते इथे आधीच Correct. आहे. खूप सुंदर साडी आहे ही. आपण त्या साईडने पण दाखवूया. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लाऊज पण असेल ह्यामध्ये सेल्फ ब्लाऊज आहे. Okay. मी म्हटलं तसं येल्लो कलर. येल्लो रंगाचा. ओके, जवळून दाखवते. अशा पद्धतीचा आहे फ्लोई. या संपूर्ण माप घेऊन शिवलेला आहे हो बरोबर? हो येस. हा कोणता पॅटर्न असेल? हा शाही मस्तानी पॅटर्न आहे. की ही पैठणी आहे. हम्म. तर आपण नॉर्मली ही साडी 6 वार म्हणून जरी वेअर केली तरी पण आपण बसून उठल्यावरती मागे सीटला चुरगळलेली असते. सो हे पॅटर्न थोडं चुरगळणार आहे, पण हे कुणीही तुम्हाला इस्त्री करून देऊ शकतं. बरोबर, पण असं ह्याचा front लुक ला. एकदम हटके येतं. ट्रेडिशनल आहे. आणि हा खरंच ट्रेंड मध्ये लुक आहे. हो. सर्वात जास्त जर ट्रेंड मध्ये असेल तर. आणि बॅक साइड सुद्धा हा तुम्ही त्याचा दाखवा. बॅक साईडची. इथे मी एक गोष्ट बघितली, इथे जे तुम्ही प्लीट्स केलेलं आहे इथे पण त्यांनी लॉक हो. केलंय करेक्ट. जेणेकरून ते बाहेर असं उभं नाही राहणार. करेक्ट. आणि हे मस्त. फक्त आपल्याकडेच होतं. म्हणजे बाकी तुम्ही इतर ठिकाणी बघित असेल, पण हे फक्त आपण करून देतो. Super. कारण आम्हाला माहितीये चालताना त्या प्लीट्स पूर्ण उडतात. Yes. आणि इथून मी ते कुठेतरी घाणेरडं असं आतला पोर्शन दिसतो. बरोबर. काही मस्तानी तुम्हाला म्हटलं तसं 1000 रुपये शिलाई आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे. हाच पॅटर्न आहे तो Correct. जो हाच तुम्ही आहे. शाही मस्तानी पॅटर्न जो आता आपण बघितला. तुम्हाला मी फक्त इथे दाखवते. मयूरपंख पॅटर्न याला आम्ही म्हणतो. सो शाही मस्तानी आणि मयूरपंख बराच सारखा आहे. फक्त ह्याचे एजेस जे आहेत ते आपण टर्न केलेले Turn आहेत. केलेले, exactly. शिलाई केलेली आहे. अदरवाईज दोन्ही पॅटर्न सेमच आहे. सो ही डिझायनर पैठणी आहे. सॉफ्ट सिल्क पैठणी आम्ही तिला बोलतो. असं ह्याच्यावरती काम केलेलं आहे. ॲज वेल ॲज लहान बुट्टा आणि ह्याचा पदर. मस्तच. वाव, खूप सुंदर. आणि याच्यावर कोणत्याही रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही Yes. करू शकता कारण कलरफुल असा आहे. हो. ही आहे आपल्याकडे 8000च्या रेंज मध्ये. ओके, म्हणजे जी लास्ट अप टू रेंज हो, आहे ती हो, ही हो. आहे. ओके Yes. आहे. धावणारी साडी आहे. रेंज एकदम इकॉनॉमी आहे. सो रेंज तुम्ही पाहाल तर 2850 फक्त. ते लिहिलेली सुद्धा आहे. येस. आणि हे बनारस मटेरियल आहे. ही साडी जेव्हा आपण शिवतो ना तेव्हा कुठेही चुरगळत नाही. आणि अंगाबरोबर खूप सुंदर बरोबर, बसते. तुम्ही आता हे स्क्वीज केलं असं. हा. पण हे बघा पुन्हा जस्ट फक्त हात तुम्ही फिरवला की ती पुन्हा ऍज इट इज होऊन जाते. येस, ह्याची शाईन बघा तुम्ही. मी जस्ट दाखवते. आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगते की जवळजवळ एक 10-15 रंग ह्याच्यामध्ये येतात. अवेलेबल आहेत. येस. तर नवरीसाठीच तुम्हाला मी दाखवते कॉम्बिनेशन.
ह्या येल्लो रंगाला राणी रंगाचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. मस्तच मस्तच. ओके, ह्याच्यामध्ये असा कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाऊज पीस मिळून जाईल. तुम्ही जर जवळून बघितलं तर छान त्याला शाईन आहे, ग्लॉस आहे एक. हो, येल्लोला चिंतामणी रंगाचं. मस्तच. त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा येतो की? येस, Okay. हा जो प्लेन रंगाचा आहे तो ब्लाऊज पीसच आहे ओके. आणि हा त्याचा पदर. पदर आहे. सो प्रॉपर असा शालू पॅटर्न मध्ये खूप सुंदर. मी जवळून पण दाखवते. हा बनारसी पॅटर्न आहे. करेक्ट. अशा पद्धतीने सो ह्याच्यावर तुम्ही कुठच्याही रंगाचा ब्लाऊज पेअरअप करू शकता. बुट्टीचं काम आहे. हो, बुट्टी हा एकदम वेगळीच आहे. सो ह्याच्यावरती गोल्डन ज्वेलरी ही जाऊ शकते, ऍज वेल एज डायमंडचं तुम्हाला काही वेअर करायचं असेल, मोतीचं, मस्तच. सगळं छान जाऊ शकतं. आणि याला असे टसल्स पण केलेले आहेत बॉर्डरला तुम्हाला. बॉर्डरला. हो, आणि ह्या ज्या तुम्ही रेंज सांगितल्या, ही रेंज कितीची होती? आपण येल्लो बघितली ती. ह्या सगळ्या 2850. तर इथून आधी मी तुम्हाला दाखवते की बनारसीमध्ये तुम्ही काय काय ऑप्शन ठेवलेले आहेत. इथून आपण सुरुवात करूया. हा रंग विथ कॉन्ट्रास्ट, अगेन मोरपिशी कलर, आपण पिकॉक कलर म्हणू शकतो. मग पिंक कलर, त्याच्यानंतर हा रामा ब्लू कलर आहे. हो, आणि मग हा अगेन ग्रीन मध्ये. आणि हे सगळे कॉन्ट्रास्ट आहेत. हो. हा थोडासा मी ह्याचा कॉन्ट्रास्ट दाखवते. ओके. आणि हे बनारसीचे पॅटर्न. ह्याची रेंज तुम्ही काय सांगितली? याची आहे 3850. ओके. 3850. ज्याच्यामध्ये बुट्टीचं काम जवळजवळ केलेलं आहे. या रेंजमध्ये स्पेसिफिकली मला सांगायचं आहे, त्याचा ब्लाऊज प्लेन विथ द बॉर्डर येईल. ओके. ओके, म्हणजे बघा जवळ काम म्हणजे खूप काय? जवळ केलेलं आहे. एकदम एका बोटाचं सुद्धा अंतर नाहीये. ब्लाऊज खूप सुंदर केला. हा ब्लाऊज आणि साडी तुम्ही दाखवाल. आणि ही साडी आहे. अशी साडी. बनारसीचा लुक एकदम रिच येतो. हो. म्हणजे बजेट पॉकेट फ्रेंडली पण Correct. थोडासा रिच लुक येतो. येस, ही नवऱ्याच्या आईसाठी खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. पूर्ण शालू पॅटर्न आहे, तुम्ही पाहू शकता. जाल वर्क त्याच्यावरती केलेला आहे. अशा पद्धतीने जालवक या साईडला आहे ना? हो, येस, आपण ओपन करून दाखवूया. हा. वाव, पदर सुद्धा खूप सुंदर आहे आणि युनिक आहे थोडा. येस, तो आपण नवारी मध्ये कन्वर्ट केलेला आहे. अशा पद्धतीने प्रॉपर त्याची घडी असते, बरोबर Yes. ना? आणि हा ही कोणता side. पॅटर्न शिवलेला आहे? हा आपण शाही मस्तानी पॅटर्न बनवलेला आहे. अशा त्याच्या प्लीट्स येतात आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की साडी एकदम छान अंगाबरोबर बसते हा. आणि एकदम प्रॉपर त्याचं प्लीट्स आणि फिटिंग छान आहे. मस्त. त्या जवळून पण आपण थोडंसं दाखवूया की ह्याला कशा पद्धतीने प्लीट्सचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे प्लीटिंग दिसतंय तुम्हाला, आता तुम्हाला साडी एकाच रंगाची म्हणून ते नीट दिसणार नाही, पण हे असं प्लीट्स आहे. त्याला इथे ह्याचं- कमी जास्त Correct. करायला सुद्धा- ह्याला पण आपण पर्पजली 2 हे ठेवलेलं आहे. Oh. सो तुम्हाला कधी थोडं खाली वेअर करायचे असेल तर खाली नाडी घालून तुम्ही वरून फोल्ड करू शकता. Superb. अर्थात ही साडी नेसण्याचं मला तुम्हाला इथे थोडंसं सांगायचं आहे. झालं पायजमासारखं घातलं आणि साडी छान बसली असं नसतं. शिवलेल्या साडीमध्ये सुद्धा नाडी बांधून घ्यायची, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर हे जी वरची बॉर्डर आहे ज्यातून नाडी पास झाली आहे ती उचलून कम्प्लीट टकिन करायची. सो फिटिंगला खूप जास्ती छान बसतं आणि असं वाटतं की साडी वेअर केली आहे. कुठेही असा आर्टिफिशियल लुक येत नाही. पदर ओपन दिलेला असतो. सो तुम्हाला हवा तेवढा पदर तुम्ही बरोबर. सेट करून घ्यायचा आहे, खांद्यावरती लावायचा आहे आणि 6 वारी नेसताना जशी आपण पदर सेट केल्यानंतर ही बॉर्डर लूज राहते तशी 9 वारीमध्ये देखील राहते. ती तुम्हाला खेचायची आहे आणि काष्ट्याच्या आत लॉक करून टाकायची आहे. बरोबर. ओके. Okay. तेव्हा तो असा ग्रेसफुल त्याला लुक येईल. करेक्ट. ही 9 वारी नेसायची पद्धत तशी आहे. Right. तुम्ही 1 वर्षाच्या मुलीची साडी घ्या किंवा मोठ्या बाईची साडी घ्या, तुम्हाला ह्याच पद्धतीने नेसावी लागते. बरोबर. सगळी व्हरायटीज दाखवल्या आहेत, पॅटर्न्स दाखवले आहेत, त्याची एक्झॅक्ट प्राइस सुद्धा तुम्ही सांगितली आहे. त्यासाठी धन्यवाद पहिली गोष्ट. पूर्ण ऍड्रेस आणि हा नंबर. म्हणजे जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, ऍड्रेस मिळत नसेल किंवा काही गोष्टी असेल, तुम्ही करेक्ट अशा पद्धतीने करू शकता. इव्हन ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकता. हो, yes. बरोबर. हा व्लॉग आता आपण इथेच एंड करतोय कारण खूप सुपर व्हरायटीज आम्हाला आज बघायला मिळाली आणि तेही अफोर्डेबल रेंजमध्ये. सो तुम्ही सुद्धा आता वेडिंगसाठी प्लॅन करत असाल, 9 वारी किंवा आता मकर संक्रांत सुद्धा आहे, हो. सीझन सुरू होतं हळदी कुंकूचं आणि तेव्हा तुम्हाला नेसायची असते 9 वारी, तर त्यासाठी तुम्ही नेसू शकता आणि इथे येऊन स्टिच करू शकता. करेक्ट. आणि मध्ये मला एक सांगायचं, आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते, तर त्यासाठी बाळासाठी लागणारे कॉस्ट्युम्स छत्रपती शिवाजी महाराजांचे ॲज वेल एज पगडी म्हणजे जिरेटोप आणि मावळ्यांचे कपडे हे देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपला Yes. तो सीझन असतो. Yes. सो तेही आता रेडी होत आहे आणि तेही लवकरात आता आपल्याकडे येणार आहे. ओके. फक्त एक गोष्ट लास्ट आता विचारते, जर कोणी इथे स्टिच करायला 9 वारी दिली तर त्यांना किती वेळाचं म्हणजे किती टाइमचा वेळ तुम्ही देता आणि मग त्यानंतर त्यांना ती 9 वारी मिळते? जर एकदम पीक टाइम असेल म्हणजे आता लग्नसराई स्टार्ट होते तर एक जवळजवळ 10 ते 15 दिवस थोडा टाइम घेऊन या. आपण नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला.